आज आपण अगदी घरच्या घरी रेस्टॉरंट स्टाईल तंदुरी पनीर टिक्का कसा बनवायचा ते पाहणार आहोत. हॉटेलमध्ये गेल्यानंतर आपण स्टार्टरमध्ये पनीर टिक्का किंवा पनीरचे पदार्थ मागवतो. हा पनीर टिक्का आपण घरच्या घरी अगदी झटपट आणि सहजरित्या बनवू शकतो आणि याला रेस्टॉरंट स्टाईल स्मोकी फ्लेवर कसा द्यायचा ते पण आज आपण पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, भाग्यश्रीज कुकिंग चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. पनीर टिक्का बनवायचं म्हटलं की त्याला मॅरिनेट करणं खूप आवश्यक आहे. तर आपल्याला हे 15 ते 20 मिनिट मॅरिनेट करून ठेवावं लागतं. त्यासाठी इथे मी 1 वाटी दही घेतलेलं आहे. आपल्याला घट्ट दही करायचं आहे. त्यासाठी इथे मी एका सुती कापडावरती दही टाकून घेतले आणि त्यातलं पाणी आपण 5 ते 10 मिनिट चांगलं निथळून देणार आहोत. जोपर्यंत ह्यामधलं पाणी निथळत आहे तोपर्यंत आपल्याला जे पनीर टिक्क्यामध्ये भाज्या टाकायच्या आहेत त्या व्यवस्थित अशा कट करून घेऊयात. तर इथे मी कांदा, टोमॅटो आणि शिमला मिर्च टाकणार आहे. तर तुम्ही जी रेड शिमला मिर्च किंवा येल्लो शिमला मिर्च असते ती पण टाकू शकता. तर आपल्याला कांदा थोडासा मोठालाच कट करून घ्यायचा आहे. इथे मी तुम्हाला कट करून दाखवते. इथे तुम्ही पाहू शकता आपण हे व्यवस्थित असं कट करून घेतले. तर मोठालेच आपल्याला असे काप करून घ्यायचे आहेत. आपण हे सर्व काढून घेऊया. इथे आपण शिमला मिर्च पण कट केलेली आहे. आपण मोठाली शिमला मिर्च कट केलेली आहे. आता इथे आपण टोमॅटो कट केलेले आहेत. टोमॅटोचे पण मोठाले काप कट केलेले आहेत. असेच मी सर्व काढून घेते. तर व्यवस्थित मी हे सर्व कट करून घेतलेलं आहे आणि टोमॅटोमधलं मी बी काढून घेतलेलं आहे. आता आपलं दह्यामधलं पाणी व्यवस्थित असं निथळलेलं आहे. तुम्ही पाहू शकता भरपूर सारं पाणी यातून निथळून निघलेलं आहे. पनीर टिक्काचं मिश्रण मॅरिनेट करण्यासाठी दही अगदी व्यवस्थित तयार आहे. आता एका भांड्यामध्ये मी दही काढून घेतले. त्यामध्ये पाव चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा चाट मसाला, 1 चमचा कश्मीरी मिरची, चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि यावरून आपण 1 चमचा अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली आहे आणि 1 चमचा इथे मी बेसन टाकलेलं आहे. तर बेसन पिठामुळे काय होतं, जे आपलं मिश्रण आहे ते व्यवस्थित असं बाइंडिंग व्हायला मदत होते. घट्ट असं मिश्रण तयार होतं. इथे तुम्ही पाहू शकता आपण मस्त हे एकजीव करून घेतले. व्यवस्थित आपलं मिश्रण तयार आहे. आता यामध्ये आपण पनीरचे थोडेसे मोठाले काप करून टाकलेले आहेत. तर इथे आपल्याला पनीरला चांगलं हे मिश्रण लागेल असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपण ज्या भाज्या कट करून ठेवलेल्या आहेत त्या टाकून घेऊयात. तर इथे मी कांदा, शिमला मिर्च आणि टोमॅटो टाकून घेते. तर आपल्याला या भाज्यांना पण व्यवस्थित आपलं मिश्रण लागलं पाहिजे. तर इथे तुम्ही हाताने पण मिक्स करू शकता. आपण जे दह्यामधलं पाणी काढलं होतं त्यामुळे ना हे मिश्रण व्यवस्थित एकजीव होतं. नाहीतर पाणी असं वरती तरंगतं आणि आपल्या पनीरला किंवा आपल्या भाज्यांना व्यवस्थित असा मसाला लागत नाही. आता हे मॅरिनेट केलेलं आपण 15 ते 20 मिनिट झाकण ठेवून रेस्ट करून ठेवूयात. तर इथे मी स्क्यूअर्स घेतलेले आहेत. स्टीलचे आहेत आणि त्याला बांबूचं कवर आहे, म्हणजे आपण हे हातात पकडू शकतो. हे मार्केटमध्ये सहजरित्या मिळून जातात आणि जर तुमच्याकडे हे नसतील तर जे बांबूचे स्क्वेअर्स असतात ते पण वापरू शकता. फक्त बांबूचे स्क्वेअर्स वापरताना थोडी काळजी घ्यावी लागते, कारण त्याला गॅसवर नेल्यानंतर ते पेट घेतात, कारण ते बांबूचे असतात. तर इथे मी हे व्यवस्थित असं 1 बाय 1 सर्व टाकून घेते. तर सर्वात पहिल्यांदा इथे मी टोमॅटो, नंतर कांदा, पनीरचे पीस असं सर्व एकामागे एक हे टाकून घेते. तुम्हाला जितकं अंतर ठेवायचं असेल तितकं ठेवून हे व्यवस्थित असं भरून घ्यायचं. तुम्हाला जर मी बनवलेल्या अशाच नवनवीन रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर साईडला असलेले बेल आयकॉन पण क्लिक करा. तुम्ही इथे पाहू शकता आपण एक मस्त असा स्क्वेअर भरून घेतलेला आहे. व्यवस्थित त्याच्यामध्ये अंतर ठेवलेलं आहे. आता आपल्याला असेच बाकीचे पण स्क्वेअर तयार करून घ्यायचे आहेत. इथे तुम्ही पाहू शकता आपण 3ही मस्त असे बनवून घेतलेले आहेत. अगदी व्यवस्थित बनलेले आहेत. आता यानंतर आपण सर्वात पहिल्यांदा पॅनमध्ये थोडंसं तेल टाकून व्यवस्थित याच्यावरती ठेवून चांगलं हे परतून घेणार आहोत सर्व साईडनी. इथे मी तेल लावलेलं आहे आणि मस्त असं हे सर्व ठेवून देते. आपण हे सर्वात पहिल्यांदा तव्यावर परतून न घेता डायरेक्ट याला गॅसवरती पण भाजवू शकतो. पण त्यामुळे काय होतं, आपला गॅस खराब होतो, कारण हे जे मॅरिनेट केलेला मसाला आहे त्याला जाळ लागल्यानंतर त्याचे असे टिपके गॅसवरती पडतात.
त्यामुळे मी इथं पहिल्यांदा थोडंसं हे परतून घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता मस्त असा कलर यायला लागलेला आहे. तर सर्व बाजूंनी असं हे व्यवस्थित आलटून पलटून हे असं परतून घ्यायचं. आता यानंतर आपण हे गॅसवरती भाजून घेऊयात. मी इथे गॅसची फ्लेम मंद ठेवलेली आहे आणि सर्व बाजूंनी असं व्यवस्थित फिरवून हे भाजून घ्यायचं. अगदी रेस्टॉरंटमध्ये जसं मिळतं ना पनीर टिक्का, अगदी तसाच तंदुरी फ्लेवरचा हे पनीर टिक्का तयार होतो. तुम्ही पाहू शकता काय मस्त कलर आलेला आहे आणि खायला तर हा अप्रतिम लागतोच. असेच मी बाकीचे पण पनीर टिक्का व्यवस्थित असे भाजून घेतलेले आहेत. आता यासोबत थोडीशी पुदिन्याची चटणी आणि कांदा आणि कांद्यासोबत लिंबू तर असायलाच हवं. जसं रेस्टॉरंटमध्ये मिळतं ना अगदी त्या पद्धतीने खाल्लं तर त्याची चवच आणखी काहीतरी वेगळी लागते. तर इथे तुम्ही पाहू शकता काय मस्त असे लाजवाब आपले पनीर टिक्का तयार आहेत, अगदी तंदुरी फ्लेवरचे. घरी आपण पनीरचे भरपूर पदार्थ बनवतो, तसाच तुम्ही हा तंदुरी फ्लेवरचा पनीर टिक्का एकदा नक्की ट्राय करून पहा. तुम्ही जर हा घरी बनवला तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण नक्कीच आवडीने खातील आणि तुम्हाला पुन्हा पुन्हा हे बनवायला सांगतील. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा. अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच चमचमीत आणि नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा. धन्यवाद.